नमस्कार मंडळी, आपले नादीप्स किचन मध्ये स्वागत आहे। गेल्या काही दिवसापासून आपण नादीप्स किचन मध्ये गौरी गणपती विशेष रेसिपी सिरीज बघत आहोत। त्याच रेसिपी सिरीज मधली आपली आजची रेसिपी आहे उकडीचे पारंपरिक मोदक। हे मोदक तांदळाच्या पिठीपासून अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे, गोड आणि सुवासिक आहेत। अगदी मोदकाचं सारण बनवण्यापासून मोदकाची उकड कशी बनवायची, परफेक्ट मोदक कसा बनवायचा, तसंच मोदक उकडल्यानंतर तो फुटू नये म्हणून काय करायचं, याबद्दल सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये दिली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण बनवूया। त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता। त्यामध्ये अर्धा चमचा मी तूप टाकला आहे आणि त्यामध्ये मी 2 वाट्या ओलं नारळ घेत आहे। हे नारळ मी किसून घेतलं आहे। मार्केटमध्ये अशा प्रकारे ओलं नारळ मिळतं, तुम्ही ते घेतलं तरी चालेल। इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हलकसं नारळ परतून घ्यायचे। नारळाचा कलर चेंज न होऊ देता आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी आता 1 वाटी गूळ टाकत आहे। तुम्ही गुळाऐवजी गूळ पावडर वापरली तरी चालेल किंवा या प्रकारे हा किसून घेतलेला गूळ वापरला तरी चालेल। आता आपण हा मिक्स करून घेऊया। गूळ व्यवस्थित खोबऱ्यासोबत मिक्स करून घ्यायचा। सारणाचा रंग अगदी मस्त दिसत आहे। गूळ खोबऱ्यासोबत पूर्णपणे मेल्ट झाला आहे, तो व्यवस्थित आपण मिक्स केलाय। इथे आपण आता जायफळची पूड टाकत आहोत। मी 1 चमचा इथे जायफळ टाकला आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर टाकला आहे। गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ आवर्जून वापरतात आणि विलायची आणि जायफळने याची चव फार छान लागते, अगदी पारंपरिक टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून ते टाकावं। जायफळ आणि विलायची सारणामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण थंड होण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे ठेवायचं आहे। सारण थंड होईपर्यंत आपण इकडे तांदळाच्या पिठीची उकड तयार करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकत आहे। यामध्ये मी पाव चमचा तूप टाकत आहे। तुम्ही इथे अर्धा चमचा तूप टाकलं तरी चालेल। यामध्ये अगदी चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकत आहे। मीठ टाकणं ऑप्शनल आहे, पण त्यामुळे मोदक छान लागतो। आता पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये मी तांदळाची पिठी टाकत आहे। इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे। आता पिठी कोणती घ्यायची, तर तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध होणारी कुठलीही रेडीमेड पिठी घेऊ शकता। जर तुम्हाला पिठी घरी बनवायची असेल तर आंबेमोहर तांदळाची बनवा किंवा तुकडा बासमती, कारण हे सुवासिक असतात, यापासून पिठी बनवली तरी चालेल। आता यामध्ये अजून मी 2 चमचे तांदळाची पिठी ऍड केली आहे। तुम्हाला जर वाटत असेल उकड थोडी सेल होत आहे तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही तांदळाची पिठी ऍड करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे मोदक साशाने बनवणार आहे, त्यामुळे 1 वाटी पिठीसाठी 1.5 वाटी पाणी घेतलं आहे। पण जर तुम्ही 1 वाटी पिठी घेणार असाल तर त्यासाठी 1 वाटी किंवा 1.25 वाटी पाणी घ्या। इथे गॅस बंद करून असंच हे 2-3 मिनिटं झाकून ठेवूया। 3 मिनिटं मी हे झाकून ठेवलं होतं, म्हणजे तांदळाची पिठी व्यवस्थित फुलते आणि आपल्याला मऊ लुसलुसीत मोदक मिळतात। ही उकड मी ताटामध्ये साईडला काढून घेत आहे। आपल्याला ही उकड व्यवस्थित घासून मळायची आहे, त्यासाठी आपण एक मोठं ताट घेतलं आहे, त्यामध्ये ही उकड मी काढून घेतली आहे। हाताला या प्रकारे पाणी आणि थोडंसं तूप लावून आपल्याला गरम गरमच ही उकड मळायची आहे। तुमच्या हाताला सहन होईल तेवढी ती गरम असावी आणि हाताला या प्रकारे पाणी लावून मळलं तर मळायला सोपी जाते, हाताला चटका बसत नाही। या तांदळाच्या उकडीचा डो तुम्हाला घासून मळायचा आहे। इथे परफेक्ट असा तांदळाच्या उकडीच्या मोदकासाठी हा डो तयार आहे। आता आपण लगेच मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एक साशा घेतला आहे। साशाला थोडंसं तूप लावून घेत आहे। यामध्येच आपण मोदक बनवणार आहोत। तूप लावल्यानंतर साशा या प्रकारे बंद करायचा, हातामध्ये पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि तो मोदकाच्या साशामध्ये टाकायचा या पद्धतीने, आणि हाताने त्याला प्रेस करत जायचं। सर्व बाजूनी एकसारखा तो प्रेस करून घ्यायचा, म्हणजे मोदक कुठेही फुटणार नाही किंवा त्याला चिरा जाणार नाही। आता यामध्ये आपण जे खोबऱ्याचं सारण बनवून घेतलं होतं, गुळ खोबऱ्याचं, ते यामध्ये घालायचं आणि मोदक आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे। सारण व्यवस्थित भरल्यानंतर अजून थोडासा पिठाचा गोळा हातामध्ये घेऊन यावर ठेवायचा आणि आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थित या प्रकारे हाताने तो प्रेस करत जायचा। इथे आपला परफेक्ट असा मोदक तयार आहे। मी तुम्हाला ओपन करून दाखवते। अगदी सहज साशातून मोदक निघत आहे। या पद्धतीने तुम्ही साशाच्या मदतीने हा मोदक सहज बनवू शकता। इथे आपले जवळपास सगळेच मोदक तयार झाले आहे। शेवटचा मोदक तुम्हाला मी एक बनवून दाखवते। बऱ्याचदा काय होतं की मोदक बनवताना शेवटी उकड ही सुकत जाते, त्यामुळे आपल्याला सहज मोदक बनवता येत नाही, त्याला चिरा जातात किंवा उकड हाताला चिटकते। त्यावेळेस काय करायचं, पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि या पद्धतीने हा मोदक सेट करायचा। या पद्धतीने केल्यास हाताला उकड चिटकणार नाही आणि साशामध्ये सुद्धा उकड व्यवस्थित सेट होईल।
मोदकाच्या उकडीचं पीठ पटकन सुकू नये म्हणून मोदक बनवताना त्यावर आवर्जून झाकण ठेवा, त्यामुळे पिठाचा हवेशी संपर्क कमी होतो आणि पीठ लवकर सुकत नाही। याआधी दाखवल्याप्रमाणेच यामध्ये सुद्धा आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि सारण भरून झाल्यानंतर मोदक वरच्या बाजूनी व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे। या पद्धतीने हा व्यवस्थित कव्हर करायचा आहे। इथे आपले उकडीचे सगळे मोदक तयार आहे। मी तुम्हाला शेवटचा मोदक सुद्धा ओपन करून दाखवते, किती सुबक आणि सुंदर आलाय, सहज अगदी साच्यातून सेपरेट होत आहे। इथे मी 1 वाटी आणि वरती 2 चमचे पीठ घेतलं होतं, त्या पिठापासून 17 मोदक झाले आहे। जर तुम्हाला 21 मोदक बनवायचे असतील तर 1.5 वाटी पीठ घ्या, पण जर तुम्ही पारी लाटून हाताने मोदक बनवणार असाल तर या पिठापासून 11 ते 12 मोदक तयार होतात, कारण आपण पारी थोडी जाड लाटतो त्यामुळे आपल्याला पीठ जास्त लागू शकतं। म्हणून 21 मोदकासाठी तुम्ही 2 वाटी पीठ घ्या। स्टीमरच्या चाळणीला तुपाचा हात लावून इथे सगळे मोदक मी त्यामध्ये ठेवले आहेत। आपल्याला हे लगेच आता उकडून घ्यायचे आहेत। मोदक उकडण्यासाठी मी आधीच पाणी तापायला ठेवले होते, त्यामध्ये आता ही मोदकाची आपण चाळण ठेवूया। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मोदकाची चाळण ठेवायची आहे। किती मस्त आणि सुबक हे मोदक दिसत आहेत। यावर आता आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे मोदक व्यवस्थित उकडून द्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर आपण चेक करून पाहूया। इथे 10 मिनिटं झाले आहेत। मोदक आपण चेक करून पाहूया। तुम्ही इथे पाहू शकता, एकही मोदक वाफळताना फुटला नाही, व्यवस्थित असे मोदक उकडले आहेत। इथे मी हे मोदक 10 मिनिटं थंड करायला ठेवले होते। थंड झाल्यानंतर मी तुम्हाला मोदक उचलून दाखवते। कधीही चाळणीतून मोदक सेपरेट करायच्या आधी ते थंड करून घ्यायचे, म्हणजे ते सहज निघतात। आता हे मी सगळे डिश मध्ये सर्व करत आहे। तुम्ही पाहू शकता, एकही मोदकाला चीर गेली नाही किंवा मोदक फुटला नाही, व्यवस्थित असा सुबक आणि सुंदर मोदक तयार झाला आहे। मी तुम्हाला इथे मोदक कट करून दाखवते। एकदम सहज सुरीच्या साहाय्याने मोदक कट होत आहे आणि केवढे सुंदर हे मोदक दिसत आहेत। सारण सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित भरलं आहे। इथे आपले एकदम सुबक, सुरेख, लुसलुसीत असे उकडीचे मोदक तयार आहे। हे मोदक सर्व करताना त्यावर तुपाची धार आवर्जून टाका, म्हणजे त्याची चव अप्रतिम लागेल। तर तुम्ही सुद्धा बाप्पांसाठी हे मोदक नक्की बनवा। मोदक कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।